नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। चॅनलला सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना देशातल्या 14 राज्यांमध्ये केंद्र सरकारने 5,838 कोटी रुपयाचं निधी हे अलग अलग राज्यांना दिलेले आहे। त्यातले त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 1492 कोटी रुपयाचा निधी हे अतिरिक्त आगाऊ हे निधी एवढा दिलेला आहे। आंध्र प्रदेशसाठी 1036 कोटी मित्रांनो, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी, गुजरातला 600 कोटी, हिमाचल प्रदेशला 189 कोटी, केरळला 145 कोटी, मणिपूरला 50 कोटी, मिझोरमला 21 कोटी, नागालँडला 19 कोटी, सिक्कीमला 23 कोटी, तेलंगणाला 416 कोटी, त्रिपुराला 25 कोटी आणि पश्चिम बंगालला 668 कोटी, असे टोटल 14 राज्यात मिळून 5,838 कोटी रुपयाचा निधी हे केंद्र सरकारने अलग अलग राज्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यासाठी ही आगाऊ रक्कम देण्यात आली आहे। मित्रांनो, त्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असल्यामुळे सर्वाधिक जास्त हा महाराष्ट्रासाठी निधी दिलेला आहे आणि हे 1492 कोटी रुपये आणि राज्याचे निधी मिळून टोटल दोन्ही मिळून एकत्र करून पहिल्यांदा अगोदर समजा NDRFचा जे निकष होता महाराष्ट्रासाठी 8,600 रुपये प्रति हेक्टरीचा अनुदान शेतकऱ्याला दिलं जात होतं याच्या अगोदर NDRFच्या नियमानुसार। आता हे महाराष्ट्राला 1492 कोटी रुपयाचा निधी आगाऊ दिल्यामुळे आता हे 8,600 रुपये हेक्टरीऐवजी आता 13,600 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे। मित्रांनो, ही एक अत्यंत आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे, कारण जवळपास 5,000 रुपये हेक्टरी हे आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो। आणि यावर्षी बरेच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो। अतिवृष्टी 2-3 महिने जवळपास खूप अतिवृष्टी झाली, सोयाबीनची खूप नासाडी झाली मित्रांनो। त्यासाठी एक महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने एक चांगल्या प्रकारचा निधी दिल्यामुळे चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी 13,600 रुपयाचा हेक्टरी निधी लवकरात लवकर वाटप होणार आहे मित्रांनो। याची तारीख अजून काय फिक्स झालेली नाही, पण आशा आहे की विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी ही तारीख फिक्स करण्यात येणार आहे मित्रांनो। आणि केंद्राचे आणि राज्याचे असे दोन्ही मिळून मिक्स पॅकेज करून 13,600 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो। हे तुमच्यासाठी खास एक नवीन अपडेट होतं मित्रांनो। चला मित्रांनो, धन्यवाद।